नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा वार आहे मंगळवार आणि आज हनुमान जयंती होती। परत आपलं कोल्हापूरचं आराध्य दैवत ज्योतिबा यांची यात्रा देखील होती। जसं की आमचं ते कुलदैवतच आहे आणि पौर्णिमा देखील होती। त्याच्यामुळे माझं हळदीचं लेपण, माझी गडबड ही चालू होती। तर हळदीचं लेपण कसं करायचं हे सांगितलेलं आहे तुम्हाला, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। सकाळच्या मुली शाळेमध्ये वगैरे गेल्यानंतर मी म्हटलं पोळ्या न करता मी इथे गुळाची लापशी केलेली आहे, कारण की पोळ्या केले की कोण खायला मागत नाही, त्याच्यामुळे मग गुळाची लापशी केलेली आहे। तर कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते। इथे मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। तूप गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 कप इतकं लापशीचा रवा घेतलेला आहे, ज्याला गव्हाचा रवा देखील असं काही ठिकाणी म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर गव्हाचा रवा घेतलेला आहे, तो छान असा एक 5 ते 7 मिनिटं छान असा आपण परतून घेणार आहोत। बारीक किंवा मध्यम आचेवरती परतून घ्या। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हवं तेवढं, म्हणजे आता समजा 1 कप जर तुम्ही गव्हाचा रवा घेतला असेल तर त्याच्यासाठी साधारण 1.25 ते 2 कप इतकं पाणी टाकलं तरी हरकत नाही। मऊसूत असं व्यवस्थित शिजवून घ्यायचा। तर ह्याला आता मी पाणी टाकून त्याच्यामध्ये शिजतानाच थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं। आता आपण जो रवा जो असतो शिरा, तो करताना मीठ नाही टाकलं तरी हरकत नाही, एखाद्या वेळेस नाही टाकलं तरी, पण हा रवा करताना मी म्हणेन अवश्य मीठ टाका, जेणेकरून ना तुम्ही खाऊन बघा तसं मीठ टाकलेलं खूप छान चव येते। तर ह्याला मी आता मीठ टाकून त्याला छान 3 ते 4 ह्याच्या मी शिट्या काढून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे। आता इथे कुकर होतोच आहे माझा एकीकडे, तर दुसरीकडे मी तुम्हाला दाखवते। आता आमच्या म्हणजे जसं की मी मगाशी म्हटलं की कुलदैवत ज्योतिबा आहे, त्यांची यात्रा आहे। तर आमच्याकडे ना ही अशी पूजा केली जाते, म्हणजे एक दगड आणला जातो आणि त्याला स्वच्छ धुवून वगैरे आपण त्याला देवास्वरूप अशी पूजा केली जाते। आता हे आमच्या सासू म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांच्या सासूबाईंपासून हे करत आलेले, त्याच्यामुळे म्हणजे यात्रे दिवशी हे असं आम्ही करतो। त्याला छान पूजून वगैरे त्याच्यावरती गुलाल वगैरे उधळून आणि नारळ वगैरे फोडून आपण जे काही घरामध्ये गोडधोड केलेलं असतं, शक्यतो पोळ्याच केल्या जातात पण मी नाही केल्या, आणि त्याचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो। तर आता तुमच्याकडे पण असं करतात का? बऱ्याच जणांकडे, आता माझ्या मामींकडे कसं केलं जातं, मामाकडे तळी उचलली जाते याच यात्रेच्या दिवशी, तर आमच्याकडे तळी नाही उचलली जात। दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे तळी उचलली जाते। तर अशा प्रत्येकांकडे ठिकठिकाणी, म्हणजे गाव बदललं की प्रथा बदलते, वेशीवरती प्रथा बदलल्या जातात। तर ही पूजा वगैरे करून घेतली आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मी माझ्या नवीन देवघराचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे फायनली मी देव त्याच्यामध्ये पुजलेले आहेत। जसं की देव कसे पुजलेले आहेत, पहिल्या पायरीवरती अर्थात आपलं जे कुलदैवत असतं, आपले जे गुरु आहेत, आपली कुलस्वामिनी आहेत, त्याला स्थान द्यायचं असतं आणि त्याच्या खाली नंतर आपल्याला मग आपले जे बाकीचे देव असतात ते ठेवून घ्यायचे असतात। आता हे कसे पुजायचे ह्याच्यावरती पाहिजे तर मी स्पेशली दुसरा व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी। तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं मैत्रिणींनो, अर्थातच की म्हणजे आता जसं की आता मी नवीन देवघरात देव पुजलेले आहे, तर मला एक कळत नाही आहे जुन्या देवघराचं काय करायचं, तो मोठा प्रश्न पडलेला आहे। तर तुम्हाला माहिती असेल जुन्या देवघराचं काय करायचं तर मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा, आणि प्लीज कमेंट ह्याच्यावरती तरी करा तुम्ही। आता आपली जो लापशीचा रवा होता छान शिजला होता, कुकर देखील थंड झाला होता, ह्याच्यासाठी आता मी गूळ वापरलेला आहे। काही जण काय करतात, बऱ्याच जण साखर देखील वापरतात किंवा अर्धी साखर अर्धा गूळ असं देखील घेतात, तर मी निखळ गूळ वापरलेला आहे। आता मी 1 कप रवा घेतला होता, त्याच्यासाठी मी 1 कप पूर्ण गूळ घेतलेला आहे। आता गोडीचं प्रमाण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर एखाद दुसरा चमचा गूळ वाढवला तरी हरकत नाही, पण जास्त गोड करू नका। आता गूळ आणि तिथे रवा छान असं मिक्स करायला मी दुसऱ्या फ्लेमवरती ठेवलं होतं, तोपर्यंत आपण ह्याचा एक तडका करून घेऊया। ह्याच्यासाठी मी तूप गरम करून घेतलं होतं 2 ते 3 चमचे, त्याच्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचा इतकी खसखस टाकून घेतलेली आहे। बारीक गॅसवरतीच ह्या तडका करा, आणि इथे मी खोबरं असं छान मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, पूड करून घेतलेली आहे। बऱ्याचदा काय होतं, म्हणजे माझ्याच घरातलं सांगते तुम्हाला, माझ्या मुली काय करतात, जर तुकडे करून टाकलं नाही ते खोबरे तर बाजूला असे वेचून काढून ते टाकून देणार, पण जर असं आपण पूड करून टाकली तर बरोबर ॲटोमॅटिक ते खाल्लं जाणार। हा दोन्ही हे करून विचार करून मी म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने काहीतरी करूया। मग असं मी छान त्याला परतून घेतलं आणि थोडंसं खोबरं परतत आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट, म्हणजे आता माझ्याकडे बदाम होते, तर मी बदाम छान चिरून त्याच्यामध्ये टाकून दिले। तुमच्याकडे कुठलेही ड्रायफ्रूट असते तुम्ही ते टाकून छान असं तडका व्यवस्थित मिक्स करा, आणि त्याच्यानंतर आपण जो रवा बनवून घेतलेला आहे तोपर्यंत गूळ पण माझा छान असा मिक्स झाला होता त्याच्यामध्ये मी टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून
आपली लापशी तयार झाली होती खाण्यासाठी। एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, खूप छान झाली होती। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड टाकण्याऐवजी जायफळ टाका, कारण की गूळ आणि जायफळचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तर अशा प्रकारे माझी लापशी तयार झाली। त्याच्यानंतर मी देवाला देखील नैवेद्य वगैरे दाखवून घेतला। आणि तुम्हाला आपलं नवीन देवघर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो। आणि आपले जर व्हिडिओ असे बघायला म्हणजे छान छान असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करत जावा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करत जावा आणि हो सबस्क्राईब देखील करत जावा, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली आहे ती छान अशी मोठी होत जाईल। मला आणि एक तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे मी असं आता ठरवणार आहे किंवा ठरवलं आहे की आपल्या म्हणजे जे कोणी मला कमेंट्स छान छान करतील त्याचं प्रत्येक व्हिडिओतून मी त्यांची नावं घेत जाईल। त्याच्यामुळे सगळ्यांनी अशा छान छान कमेंट करत जावा। तर असं माझी पूजा वगैरे सगळं काही झालं होतं। त्याच्यानंतर मी घेतलं घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतल्यानंतर मी हळदीचं लेपन करायला घेतलं। आता हळदीचं लेपन का करायचं तर दर पौर्णिमा आणि अमावस्येला हळदीचं लेपन करायचं। त्याच्या अगोदर मी सांगते ह्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी हळद, चंदन पावडर आणि गोमूत्र एवढंच टाकलेलं आहे। तुमच्याकडे चंदन पावडर नसेल तर काही हरकत नाही, स्किप करा। फक्त हळद आणि गोमूत्र टाकून आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। हळदीचं लेपन का करायचं, ज्या वेळेस आपल्या घरातली कुठलीही नकारात्मकता, आपण ज्यावेळेस बाहेर कुठेही जातो त्यावेळेस घरातून आतमध्ये येताना ती उंबरठा म्हणजे आपली लक्ष्मण रेषा असते, तर ती नकारात्मकता बाहेरच्या बाहेरच राहावी, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स यावे याच्यासाठी आपण हळदीचं लेपन दर पौर्णिमा आणि अमावस्येला करत असतो। आणि हळदीचं लेपन म्हणजे लक्ष्मीला देखील, माता लक्ष्मीला देखील हळद ही प्रिय आहे, त्याच्यामुळे हळदीचं लेपन हे पौर्णिमेला आणि अमावस्येला जरूर करत जावा। आता ह्याच्यावरती मी उंबरठ्याला छान पुसून घेतलं होतं आणि त्याच्यावरती मी अत्तर लावून घेतलेलं आहे। अत्तर लावल्यानंतर मैत्रिणींनो माझ्यावरती विश्वास ठेवा, कुठलंही घ्या, मग चंदन घ्या किंवा हिना घ्या, अत्तर लावल्यानंतर आपण ज्यावेळेस आत बाहेर घराच्या करतो त्यावेळेस इतकं सुंदर वाटतं, मन आपल्याला स्वतःलाच प्रसन्न वाटतं। तर अत्तर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे हळदीचं मिश्रण करून घेतलं होतं ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तुम्ही हे करून तर बघा। आपल्याला म्हणजे केंद्रात तर सांगितलं जातं दर गुरुवारी करा, पण दर गुरुवारी शक्य होत नाही। ज्यांना होत असेल त्यांनी अवश्य करावं म्हणते मी, पण ज्यांना होत नसेल त्यांनी असं पौर्णिमा आणि अमावस्येला केलं तरी हरकत नाही। तर हे व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता आपल्या दरवाजाला, आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याला देखील आपण अत्तर लावणं हे गरजेचं असतं, कारण की माता लक्ष्मी आपल्या मेन दरवाजातूनच प्रवेश करत असते, अर्थातच संध्याकाळच्या 3 सांजेच्या वेळेला। त्याच्यामुळे असं मी मेन दरवाजाला देखील अत्तर लावून घेतलेलं आहे। तोपर्यंत जे मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे तोपर्यंत ते सुकून मी त्याच्यावरती छान असं हळदी कुंकवाने म्हणजे कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या बाजूला 2 रेषा काढायला अजिबात विसरायचं नाही। अशा प्रकारे मी व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली। तुम्ही देखील अशीच पूजा केली होती का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर आणि छानशा गप्पांसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।